लॉटरी प्रवेश 2026-27 तर निवड यादीतील लिस्ट नंबर 5 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 16/7/26 ते 24/7/26 आहे। तर पालकवर्गांनो, 5वी निवड यादी ही जाहीर झालेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत RTE प्रवेश 2026। तर 5वी निवड यादी जी जाहीर झाली आहे, या यादीमध्ये जिल्ह्यानुसार आणि शाळानुसार किती जागांचे वाटप झाले, आज आपण हे अपडेट बघणार आहोत। तर पालकवर्गांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथे आपण सर्वप्रथम RTEच्या डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि इथे वरती एक आपणास चौकोन दिसत आहे RTE 26-27 स्टेटस, यावर आपण क्लिक करायचं आहे। यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण इथे लिस्ट सिलेक्शन लिस्ट 5 वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे आपणास दिसून जाईल पालकांनो, तर 5व्या निवड यादीमध्ये 890 जणांना लॉटरी लागलेली आहे आणि इथे सर्व जिल्हे दिले आहेत। इथे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये किती जणांना लॉटरी लागली आहे ते बघायचं आहे। इथे आपण बघायचं आहे अहिल्यानगरमध्ये 41 पालकांना लॉटरी लागलेली आहे। ही पूर्ण जिल्हावाईज आकडेवारी आहे। अकोलामध्ये 13, अमरावतीमध्ये 29, भंडारामध्ये 12, बीडमध्ये 24, बुलढाणामध्ये 7, चंद्रपूरमध्ये 19, छत्रपती संभाजीनगरमध्ये 57, धाराशिवमध्ये 4, धुळेमध्ये 4 जणांना लॉटरी लागलेली आहे। पुढे आपण बघायचं आहे तर गडचिरोलीमध्ये 3, गोंदियामध्ये 15, हिंगोलीमध्ये 5, जळगावमध्ये 43, जळगावमध्ये जास्त जागा शिल्लक होत्या असं दिसत आहे। जालनामध्ये 22, कोल्हापूरमध्ये 22, लातूरमध्ये 24, मुंबईमध्ये 27, परत मुंबई इथे साऊथ आणि एवर असणार आहे, इथे 12, नागपूरमध्ये 70, तर नांदेडमध्ये 48, नंदुरबारमध्ये 1, नाशिकमध्ये 49, पालघरमध्ये 3, परभणीमध्ये 11, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पालकवर्गांना लॉटरी लागलेली आहे। तर 5व्या यादीमध्ये 150 पालकांना 5व्या यादीमध्ये लॉटरी ही लागलेली आहे। रायगडमध्ये 35, रत्नागिरीमध्ये 3, सांगलीमध्ये 5, सातारामध्ये 5, तर आपण इथे बघितले सांगली सातारा म्हणजे इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी पालकांना लॉटरी लागली आहे। ही पूर्ण जिल्ह्याची आकडेवारी आहे। याचा अर्थ सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जागा या बहुतांश संपत आलेल्या आहेत। आपण चौथी लिस्ट बघूया। सिंधुदुर्गमध्ये 5व्या निवड यादीमध्ये एकही लॉटरी लागली नाही। सिंधुदुर्गमध्ये सर्व जागा या फुल झालेल्या आहेत। सोलापूरमध्ये 17, ठाण्यामध्ये 64, वर्धामध्ये 12, वाशिममध्ये 5 आणि यवतमाळमध्ये 24। तर पालकवर्गांनो, आपण अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये किती पालकांना लॉटरी लागली आहे हे आपण बघू शकता। पुढे आपण काय बघायचं आहे तर शाळानुसार किती जागांचे वाटप झाले ते बघण्यासाठी आपण इथे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फीच्या कॉलममध्ये यायचं आहे। इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। इथे मी माझा जिल्हा सिलेक्ट करून घेतो। बाय ब्लॉक म्हणायचं आहे आणि इथे आपला तालुका टाकायचा आहे, किंवा जर आपल्या एरियामध्ये महानगरपालिका असेल तर ती आपली महानगरपालिका आपण निवडून घ्यायची आहे। आणि इथे RTE म्हणून इथे सर्च म्हणायचे आहे। सर्च म्हटल्यानंतर पालकवर्गांनो, आपण आपली जी काही शाळा असेल त्या इथे शाळेवर आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात, मी सांगली जिल्ह्यामधील एक शाळा सिलेक्ट केली आहे। ती शाळा मराठी मीडियमची आहे आणि त्या शाळेमध्ये अजून देखील 6 जागा ह्या शिल्लक आहेत। टोटल जागा या शाळेमध्ये पहिल्या इयत्तेसाठी
66 जागा होत्या. RTA सीट या 22 म्हणजे 66ला 25% केले तर 22 जागा या RTA साठी होत्या. आज अखेर 6 जागा शिल्लक आहेत. याचा अर्थ असा आहे की चौथ्या यादी 5व्या यादीपर्यंत फक्त या शाळेमध्ये 16 जागा या RTAने डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत आणि 5वी यादी लागल्यानंतर सुद्धा फक्त 6 जागा ह्या शिल्लक आहेत. तर अशा प्रकारे पालक वर्गांनो, आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा ह्या RTAने डिस्ट्रीब्यूट केल्या बघायचं आहे. त्याचप्रकारे आपल्या शाळेने देखील किती जागा ह्या डिस्ट्रीब्यूट केल्या ते अशा प्रकारे बघायचं आहे. तर पालकवर्गांनो, आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की जिल्ह्यानुसार आणि शाळानुसार आपण RTAने 5व्या निवड यादीमध्ये किती जागा डिस्ट्रीब्यूट केल्या हे अशा प्रकारे चेक करायचं आहे. तर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.